श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये स्वामींचे 11 गुरुवार कसे करावेत व कोणकोणत्या सेवा कराव्यात ते बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम म्हणजे उपवास आपल्याला पारायण करायचे तर ते कधीपासून चालू करायचे. जो दिवस येईल गुरुवार त्या दिवसापासून आपल्याला हे पारायण करायचं. महिना वगैरे असं काही नाही. फक्त स्वामींना आपली भक्ती प्रिय आहे म्हणून ज्या दिवसापासून आपल्याला वाटलं की आपल्याला पारायण करायचे तेव्हापासून आपण सुरू करू शकतो. त्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल. आपल्या जवळपासच्या मंदिर, मठ किंवा केंद्र असले तर छानच. केंद्रात नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. महाराजांच्या समोर ठेवायचं आहे. महाराजांना मुजरा करायचा आहे. महाराजांना मुजरा करताना प्रार्थना करायची आहे. महाराज, मी 11 गुरुवार संकल्पयुक्त पारायण करणार आहे. ते निर्विघ्नपणे माझ्याकडून होऊ देत आणि माझी इच्छा आपली इच्छा स्वामींपुढे सांगायची आहे. माझी इच्छा ही पूर्ण हो, निर्विघ्नपणे माझं पारायण हो, हे महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि मग घरी यायचं. हे फक्त पहिल्याच गुरुवारी करायचं, हे दर गुरुवारी करायचं नाही. हे नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरी महाराजांचा फोटो आपल्या घरी असणं खूप महत्त्वाचं आहे. फोटो छोटो जरी असला तरी चालेल, पण महाराजांचा फोटो असणं खूप आवश्यक आहे. कारण महाराजांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहावी यासाठी फोटोला खूप महत्त्व आहे. ही सेवा करा, दुसरी कोणतीही करा, पण फोटो महाराजांचा अवश्य आपल्या घरात ठेवा. त्यानंतर आपल्याला स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आपल्याला लागणार आहे. नंतर गुरुवार करताना आपल्याला उपवास करायचा आहे का, हा प्रश्न येणार आहे. तर उपवास केला तर काही हरकत नाही, नाही केला तरीही काही हरकत नाही. उपवासाचं काही बंधन नाही. फक्त सेवा आपल्याला महत्त्वाची. महाराजांना आपली सेवा खूप प्रिय आहे. फक्त सेवा, मनोभावे सेवा करा, हे एवढं महाराजांना खूप प्रिय आहे. तर उपवास केला तर सकाळी भगर, साबुदाणा किंवा फलहार घ्यायचा आहे. नंतर संध्याकाळी महाराजांना यथाशक्ती नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तो आपण ग्रहण करायचा आहे. उपवास केला नाही तरी चालणार आहे. फक्त मैत्रिणींनो, मनोभावे महाराजांची सेवा करा, एवढंच सांगते. कारण सेवा केल्याने खूप प्रभावशाली सेवा आहे ही. खूप ताकद देणारी सेवा आहे. जरूर याचा अनुभव घ्या. खूप छान अनुभव येईल. आपल्या आयुष्यातील जेही सुखशांती मिळण्यासाठी आपण करतो ते असेल तर खरंच याचा अनुभव तुम्हाला चांगला येईल. नोकरीसाठी करणार असाल तर नोकरीला सुद्धा याच्यासाठी चान्स आहे. मैत्रिणी, फक्त सेवा आपली मनोभावे असू द्या. महाराजांना आपली सेवा प्रिय आहे. खूप प्रभावशाली सेवा आहे ही. 11 गुरुवार आपण नामस्मरण करणार आहोत. 11 गुरुवार आपण पारायण घेणार आहोत. तर खूप मोठी सेवा होणार आहे. तर आपण याच्यात कोणकोणत्या सेवा कराव्यात ते सांगते. तर आपल्याला तारक मंत्र दर गुरुवारी आपल्याला न विसरता, असं नाही का मी हे विसरली ते विसरली, तसं नाही. तर आपल्याला सगळ्या सेवा गुरुवारी करायच्या. तर तारक मंत्र म्हणायचं आहे. 11 माळी जप करायचा आहे. 1 ते 21 अध्याय स्वामीचरित्र सारामृत ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय दिले आहेत. ते सगळे अध्याय आपल्याला वाचायचे. 1 ते 21 अध्याय म्हणजे एक पाठ होतो. म्हणजे आपला पूर्ण एक पारायण एका गुरुवारी होतं. तर एवढ्या सेवा आपल्याला करायच्याच आहे. खूप प्रभावशाली सेवा आहे. आपल्या आयुष्यातील दुःख संकटे निवारण करण्यासाठी जरूर ही सेवा करा. 11 गुरुवाराचं पारायण नक्की करा. आणि शक्यतो हे वाचत असताना किंवा हे ग्रंथ आपण हे करत असताना एका बैठकीत केलं तर खूप म्हणजे खूप छान होणार आहे. अडचण आलीच, कुणाचा कॉल आला किंवा आपल्याला उठावं लागलं असेल तर थोड्या वेळासाठी आपण उठू शकतो. परत आल्यावर महाराजांना मुजरा करायचा, माफी करायची आणि परत आपलं कंटिन्यू करायचं. पण शक्यतो एका बैठकीत झालेलं खूप छान. तसेच आपण पारायण करतोय म्हणून नित्यसेवा बंद करायची असं काही नाही. पारायण करत असताना आपण नित्यसेवाही करायची आहे. 11 माळी आणि 3 अध्याय हे वाचायचे आहे. त्याला बंद करायचं नाही. तारक मंत्र आपल्याला वाचायचं आहे. तर नामस्मरणामध्ये अगणित फायदे आहेत. नामस्मरण खूप होणार आहे. 11 गुरुवार केल्यावर 11 माळी. खूप ताकद आहे ह्या सेवेमध्ये. खूप प्रभावशाली सेवा आहे. खूप अनुभव देणारी आहे. म्हणून तुम्ही आवर्जून ही सेवा करावी, हे माझी विनंती आहे. नंतर
उपवास करायचा नाही हे मी तुम्हाला सांगितलं आहे. नंतर आपण जर गावाला जाणार असणार आहोत, समजा आपल्याला आपल्या घरी आपण राहतो आहे, तिथून आपल्याला सासरी जायचं आहे, तर आपण आपली सेवा कंटिन्यू करू शकतो. कारण आपण जे राहतो तेही आपलंच घर आहे आणि सासरी गेल्यावर तेही आपलंच घर राहणार आहे. म्हणून त्या दिवशी आपण सेवा करून झाली तर छानच ती कंटिन्यू करायची आहे, ती मोजायची आहे, मोजण्यामध्ये ती घ्यायची आहे. आणि सपोज आपण जर आपल्या माहेरी जाणार आहोत तर ती सेवा आपल्याला मोजायची नाही, ती सेवा केलेली आपल्याला काउंटिंग करायची नाही. माहेरी गेल्यावर सेवा लागू होत नाही, तर सेवा करू शकतो पण ती मोजायची नाही आहे. सासरी गेल्यावर ती मोजायची आहे. नंतर इतर गावी गेलं की ते गुरुवार आपण स्किप करायचं आहे, नंतर पुढचा गुरुवार आपल्याला घ्यायचा आहे. तर जरूर ही सेवा करा मैत्रिणींनो, तुमचे सर्व प्रश्न सुटतील. नंतर आपण हे पारायण संकल्पयुक्त केलं आहे, म्हणून काही नियम आपल्याला याच्यात आहेत. तर त्याच्यात आहे की मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही म्हणाल ताई गुरुवारी खायचं का? तसं नाही आहे. जोपर्यंत तुमचे 11 पारायण होत नाही तोपर्यंत मांसाहार पूर्णपणे बंद असेल, वर्ज्य करावा लागेल. मांसाहार घ्यायचा नाही आहे. संकल्पयुक्त आपण महाराजांची सेवा करतोय, मनोभावे सेवा करतोय, तर कोणतंही नियम आपलं तोडायला नको. पूर्णपणे मनापासून सेवा करायची आहे, म्हणजे महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर होईल आणि महाराज आपली नक्कीच आपलं ऐकतील, आपले जे दुःख निवारण करतील. त्यासाठी महाराजांची सेवा करायची. महाराजांना फक्त आपली भक्ती लागते, दुसरं काही महाराजांना नको आहे. फक्त आपली भक्ती करा, महाराजांची सेवा करा, एवढंच आहे. आणि नंतर फक्त गुरुवारी आपल्याला ब्रह्मचर्य पाळायची आहे, गुरुवारी ब्रह्मचर्य पाळायची आहे. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये द्या, म्हणजे मी पुढच्या वेळेस त्यावर व्हिडिओ बनवेल. आता राहिलं उद्यापन कसं करायचं आहे, तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला 9 किंवा 11 मुलं जर आपल्याला असतील तर त्यांना जेवू घालायचं आहे. जर सपोज ते म्हणजे 9 किंवा 11 मुलं नसतील आपल्या जवळपास, तर एक जोडपं जेवू घालायचं आहे. तेही आपल्या याच्यात नसेल तर आपल्याला जवळपासच्या आपल्या मंदिरात, केंद्रात किंवा मठात जाऊन यथाशक्ती जे होईल ते दान करायचं आहे, किंवा गोरगरिबांना त्या दिवशी दान करायचं आहे. या उद्यापनाला खूप काही असं नाही आहे, खूप साधं उद्यापन आहे. तुम्ही मंदिरात जाऊनही दक्षिणा वगैरे दान करू शकतात. त्याच्यात कोणतंही मोठं काही नाही आहे. फक्त तुम्ही भक्ती मनोभावे करा. 11 गुरुवार खूप छान असे करा, जेणेकरून स्वामींना आपली इच्छा पूर्ण करतीलच. स्वामींना आपली भक्ती खूप प्रिय आहे, त्यामुळे मनोभावे सेवा करा, जेणेकरून खूप छान होईल आपलं. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.